स्टोरी टाईम. तर आज मी तुम्हाला माझीच एक स्टोरी सांगणार आहे. जेव्हा मी दुबईला शिफ्ट होणार होते ना, तेव्हा मला रेंटने एक फ्लॅट हवा होता, जो आता आम्ही सध्या राहतो तो वाला. तर खूप जास्त आम्ही शोधला, आम्हाला मिळत नव्हतं आणि आम्हाला आमच्याच एरियामध्ये आमच्या मनासारखंच हवं होतं. मग हे मिळालं आणि आम्ही रूम बघायला आलो. तेव्हा इतकं जास्त घाण झालं होतं ना, जेव्हा एंटर केली खूप जास्त घाण वास येत होता, खूप घाण केलं होतं त्यांनी. मग आम्ही म्हटलं की चला आमच्याकडे ऑप्शन नाही आहे, म्हणून आम्ही हेच फिक्स केलं, म्हटलं की स्वच्छ करून घेऊया म्हणजे आपण. मग आम्ही 2-3 व्यक्ती लावून स्वतः वैयक्तिक समोर उभा राहून त्यांच्याकडून सगळं स्वच्छ करून घेतलं. स्टील त्यानंतर मी आणि मम्मी आल्यानंतरही आम्ही दोघींनी 2 दिवस घालून हे घर स्वच्छ केलं, तेव्हा कुठं राहण्यायोग्य घर. म्हणायचं तात्पर्य हेच आहे की भाड्याचं जरी घर असलं तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या राहण्यायोग्य तर व्यवस्थित ठेवा. एकेकांचं असं असतं की भाड्याचं आहे, आपलं नाही आहे, मग काही करू, आपण पैसे देतोय, मग कसंही वापरणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. मला तर काही समजतच नाही. तुम्ही जसं घेताय तसंच देणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला अशा कोणत्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. ओके, बाय.